What is the name of Jesus? येशूंचं नाव काय? What is the name of Jesus? येशूंचे नाव काय? We'll open our Bibles to Philippians chapter 2, 9 and 10. फिलिप्पीचा दुसरा अध्याय त्यातलं 9 आणि 10 वचन. सगळ्यांनी आपले बायबल बाहेर काढा, उघडा. फिलिप्पी 2, 9 आणि 10. Wherefore God has highly exalted him and given him a name which is above every name, that at the name of Jesus every knee shall bow, of things in heaven and things in earth and things under the earth. फिलिप्पीकरास पत्र दुसरा अध्याय 9 आणि 10 वचन. यामुळे देवाने त्याला फारच उंचही केले आणि प्रत्येक नावापेक्षा जे श्रेष्ठ ते नाव त्याला दिले, यासाठी की आकाशात व पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्यातील प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकावा. Praise God. देवाला धन्यवाद. When the apostle Paul writes these words under the inspiration of the Holy Spirit, जेव्हा प्रेषित पौल पवित्र आत्म्याच्या प्रेरणेखाली हे शब्द लिहितो, he is not talking about a human label. त्यावेळेला कुठल्या मानवी शीर्षकाविषयी तो लिहित नाहीये, He is not talking about a grammatical classification of that name. किंवा त्या नावामधलं व्याकरण तो आपल्याला सांगत नाहीये. He is saying something beautiful. तर तो काहीतरी सुंदरच सांगतोय. Say, this name, हे नाव Jesus, येशू is such a unique name. इतकं विशिष्ट नाव आहे. हालेलुया. It's unlike any other name that you will ever find on this earth. ते इतर कुठल्याही नावासारखं नाहीये. जे इतर कुठलंही नाव तुम्हाला या पृथ्वीवरती सापडतं, त्या कुठल्याही नावासारखं हे नाव नाहीये. And do you know, आणि माहित आहे तुम्हाला, if Jesus was just a proper name like James, John, येशू जर एक प्रॉपर नाम असते, जसं योहान आहे, याकोब आहे, then every person in the first century Jerusalem named Jesus, तर प्रत्येक जण जो पहिल्या शतकामध्ये ज्याने नाव ठेवलं येशू, and there were many of them, आणि असे अनेक होते, they would have also have had a name above every other name. मग त्यांचंही नाव सर्व नामाहून श्रेष्ठ नाम झालं असतं, But they didn't. पण असं नाही झालं. Say, his name is very, very different. म्हणजे काय म्हणायचं तात्पर्य असं आहे बेटा, येशूंचं नाव अगदी वेगळं आहे. It's not a proper noun. ते प्रॉपर नाम नाहीये, It's not a noun. नाम नाहीये, It's not proper noun. प्रॉपर नाम नाहीये, Vishesh noun. विशेष नाम. Proper noun is Vishesh noun. हा, Isn't it? नाम, विशेष नाम नाहीये. It's a verb. I'll तर tell you how. एक वर्ब आहे, मी सांगतो कसं. It's not like James, John, Peter, Paul. म्हणजे याकोब, योहान, पॉल, पीटर यांच्यासारखं नाव नाहीये, Because this is not even a name. कारण हे नावही नाहीये. You know, a crown is not powerful because of its metal. कारण की मुकुट त्याच्या धातूमुळे सामर्थ्यवान होत नाही, It is powerful because of the authority behind it. तर त्याच्या मागे जो अधिकार आहे त्यामुळे तो सामर्थ्यवान होतो. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतोय? It's not the metal. धातू नाही, It's the authority behind it. पण जो अधिकार त्याच्या मागे आहे त्यामुळे सामर्थ्य आहे. And so many Christians understand the name above every name to mean more than just the word Jesus as a sound. तर अनेक ख्रिस्ती माणसं एक येशू हा नाद या पद्धतीनं नामाहून सर्व नामाहून श्रेष्ठ नाम असं म्हणतात. They just say it's a sound. It's not a sound. म्हणजे असं म्हणणं की एक हा नाद आहे. It is referring to its authority. अधिकार त्याच्या मागचा अधिकार त्यात सांगितला जातो बेटा. Because you can say Peter, but you cannot add authority to my name. कारण तुम्ही मला पीटर म्हणाल, पण पीटरच्या नावात तुम्ही अधिकार नाही घालू शकणार. But when you say Jesus, you speak about authority. पण येशू म्हटलं की तिथे अधिकार येतो. When you speak Jesus, you speak about power. येशू म्हटलं की आपण सामर्थ्याविषयी बोलत असतो. His name means honor. येशूंचं नाव म्हणजे मान. It speaks about his divinity. त्याचं दैवत्व त्यात सांगितलं जातं. Amen. आमेन. So it's not just a sound. तर हा केवळ नाद नाहीये. That's why Paul says, म्हणून पॉल म्हणाला, God raised him to the highest place and gave him the highest honor. परमेश्वराने त्याला अतिउच्च जागेपर्यंत उंच केलं
आणि अति उच्च असा मानही दिला. Amen. Amen. And the name of Jesus has spiritual dimensions. आणि येशूंच्या नावाला अनेक आध्यात्मिक दिशा आहेत, पैलू आहेत. It's not just a word we pronounce. हे केवळ एक नाव आपण उच्चारतो असं नव्हे ते. It represents his authority. तर त्यामागे येशूंचं नाव अधिकाराचं प्रतिनिधित्व करतं. Authority not only in earth आणि फक्त पृथ्वीवरील अधिकार नाही, but under the earth, पण पृथ्वी खालचाही अधिकार, in the heavens. स्वर्गातलाही अधिकार. See, that kind of power my name does not carry. अशा पद्धतीचं सामर्थ्य माझ्या नावात नाहीये ना. There are people who have authority on the earth, काही लोकांना पृथ्वीवरती अधिकार असतो, but nobody on this earth has authority under the earth and in the heavens. पण या पृथ्वीवर असा कोणीही मानव नाही की ज्याला पृथ्वीच्या खाली आणि स्वर्गात वरती अधिकार असेल. Amen. Amen. It's only Jesus. फक्त येशू. Amen. हालेलुया. His spiritual power and his exalted position त्याचा आध्यात्मिक सामर्थ्य आणि अति उच्च असं त्याचं जे पद आहे, it carries in the whole universe. संपूर्ण सृष्टीमध्ये ते आहे. Amen. आमेन. You can print a king's name on paper, तुम्ही राजाचं नाव एखाद्या कागदावर छापाल, but that paper does not become a kingdom. पण तो कागद राज्य बनत नाही. त्या कागदावर राजाचं नाव छापल्यामुळे तो कागद राज्य बनत नाही. So Jesus is not just a name to say, तर येशू म्हणजे केवळ आपलं म्हणायचं नाव नव्हे, it represents who he is, तर येशू कोण आहेत त्याचं हे प्रतिनिधित्व, his power, त्यांच्यामधलं सामर्थ्य, his authority, अधिकार, his glory, वैभव, his divinity, गौरव, दैवत्व, his position. पद, अवस्था, जागा. It's not just pronunciation. आणि केवळ ते उच्चारण नव्हे. Amen. आमेन. So Paul is saying पॉल म्हणतो that this name is not being treated as a common proper name. की हे जे नाव आहे ना, त्याला एक कॉमन विशेष नाव म्हणून घेतलेलं नाही. Amen. एक सर्वसाधारण विशेष नाम म्हणून घेतलेलं नाही. Because कारण at the mention of his name, येशूंच्या नावाला घेता क्षणी immediately the whole cosmos bows down before him. संपूर्ण ब्रह्मांड येशूंना नमन करतं. So it cannot be proper name. तर ते एक विशेष नामही असू नाही शकत. Amen. And in three distinct judiciary, the knees bow down. आणि 3 वेगवेगळ्या प्रांतांमध्ये गुडघे टेकतात. Paul says things in heaven, पॉल काय म्हणाला? स्वर्गातील गोष्टी, things in earth, पृथ्वीवरील गोष्टी and things under the earth. आणि पृथ्वी खालच्या गोष्टी. They don't just salute him, they bow down. केवळ त्याला सलाम करतात असं नाही, तर त्याला नमन करतात. There is a difference between saluting somebody and bowing before somebody. एखाद्याला सलाम करणं वेगळं असतं बेटा, एखाद्या समोर नमन करणं वेगळं आहे. Every knee shall bow. That speaks about worship. प्रत्येक गुडघा टेकेल म्हणजे तिथे आराधना बोलली जाते. Worship, आराधना, creation, bowing down before the Creator. निर्मिती निर्माणकर्त्या समोर नमन करत आहे. Amen. आमेन. And when heaven itself stands up to bow down before Jesus, आणि स्वर्ग स्वतः जेव्हा येशूं समोर नमन करायला झुकतं, can hell be seated? मग नरक बसून राहील का? No. नाही. Even hell cannot sit down. नरकही बसून राहणार नाही. It has to bow down. तर त्या नरकालाही नमन करावंच लागेल, झुकावंच लागेल. Things in heaven means all those angelic hosts, आणि स्वर्गातल्या गोष्टी म्हणजे ते सगळे देवदूत, देवदूतांचं सैन्य, the seraphim and the cherubim, सराफिम म्हणा, करूब म्हणा, angel Gabriel, गब्रिएल देवदूत म्हणा, Michael the archangel. आणि मिखाईल जो आद्य देवदूत तो म्हणा, They all recognize the sovereign majesty of this great personality. त्यांनी सर्वांनी हे जे मोठं महान व्यक्तिमत्व आहे त्याच्या मागचा अधिकार, साम्राज्य सगळंच They ओळखलं. all know who sits on the throne. त्यांना सर्वांना माहित आहे त्या सिंहासनावर बसणारा कोण आहे. Amen. They all know who carries the ultimate authority. त्यांना सर्वांना माहिती आहे की सरतेशेवटचा अधिकार कुणाच्या हातात आहे. Amen. आमेन. Bible says बायबल म्हणतं in ना, Daniel 7 verse 10, दानिएलचा 7वा अध्याय त्यातलं 10वं वचन, thousands upon thousands served him. हजारो आणि हजारोंनी त्याची सेवा केली. Say, आमेन.
Things in earth means every king, every dictator. पृथ्वीवरच्या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक राज्य आलं, राजा आला, हुकुमशाही करणारा आला, सगळे आले. If he does not bow down today, tomorrow he will bow down. आज नाही नमन केलं तर उद्या नमन करणारच. Every knee shall bow. प्रत्येक गुडघा टेकेल, नमन करेल. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा करायलाच लागेल, करणारच आहे. Every disease will bow down. प्रत्येक रोगराई त्याला नमन करेल. Every financial crisis will bow down. प्रत्येक आर्थिक समस्या त्याला नमन करेल. Every human institution will bow down. सगळा मानवी इतिहास त्याला नमन करेल. Every dragon will bow down to him. प्रत्येक द्यागोन त्याला नमन करेल. If they don't do it today, tomorrow they have आज to नाही तर उद्या नमन करावंच लागेल. do. Nations rise, nations fall. राष्ट्र उठतात, राष्ट्र पडतात. But his throne remains forever. त्याचं सिंहासन कायमचं आहे. His To him throne who is sits on the throne and unto the Lamb be glory, honor and power forever and ever. His throne has power because of the name of Jesus. त्याच्या सिंहासनात सामर्थ्य आहे येशूंच्या नावामुळे. Your markets may change. तुमचे बाजार बदलू शकतात. Economy may change. आर्थिक परिस्थिती बदलू शकते. Governments will change. सरकारही बदलेल. Culture will change. संस्कृती बदलेल. But Jesus remains the same. येशू तसेच आहेत आणि तसेच राहतात. Jesus Christ, the same yesterday, today and forever. येशू काल आणि आज आणि युगानुयुग सारखेच आहेत. येशू बदलत नाहीत. A financial crisis may check your bank account, आर्थिक समस्या तुझ्या बँकेचं अकाउंट तपासेल, but it cannot audit the throne of God. पण देवाच्या सिंहासनाचं ऑडिट करायला ते नाही येऊ शकत. All the demonic forces that are dwelling under the earth, ज्या सगळ्या सैतानी शक्त्या पृथ्वीखाली राहतात, every demon, प्रत्येक भूत, they all bow down before Jesus. दुरात्मा येशूंना नमन करतात. Every principality, powers, rulers, spiritual wickedness in high places, सत्ता, अधिकार, अंतरातील अंधारातली सगळी शक्ती, and death itself tremble before him, मृत्यू स्वतः येशूंना घाबरतो. because death is the last enemy. कारण मृत्यू आपला शेवटचा शत्रू आहे. Because कारण they know the name that carries the weight of their total defeat. त्यांना ते नाव कळलंय की ज्या नावामध्ये त्यांचा संपूर्ण पराजय आहे. They don't fear the sound of any other name. ते बाकी कुठल्याही आवाजाच्या, बाकी कुठल्याही नावाच्या आवाजाला घाबरत नाहीत. Even the devil, सैतान सुद्धा, he knows त्याला माहित आहे who defeated him. कोणी त्याला हरवलंय. 1000 वेळेला आपलं नाव त्याच्या समोर घेतलं तरी तो झुकणार नाही. पण एकदा येशूचं नाव घ्या आणि नाही गेला तर सांगा मला. Because he knows the truth. कारण सैतानाला सत्य माहिती आहे. The demons know the truth. दुरात्म्यांना, भूतांना सत्य माहिती आहे. That the demons also know दुरात्म्यांनाही माहिती आहे. that our leader Satan is afraid only of one name, that is Jesus. आमचा नेता सैतान लुसिफर एकालाच घाबरतो आणि ते नाव आहे येशूचं नाव. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Colossians 2:15, कलस्सी 2 अध्याय 15 वचन, having defeated the powers and authorities, he triumphed over them. कलस्सी करास पत्र 2 अध्याय आणि त्यातलं 15 वचन म्हणूनच असं सांगतं की त्याने त्या वधस्तंभावर सत्तास आणि अधिकारास नाडून घेऊन उघड प्रदर्शन करून त्यांच्यावर जय मिळवला. Praise God. Amen. Come on, say Jesus. म्हणा येशू. Jesus. या येशूचं नाव येशू. Jesus. येशू म्हणा येशू. हालेलुया. आमेन. And that is why you cannot treat the name of Jesus like a common noun. म्हणून तुम्ही येशूंच्या नावाला एका साधारण नामासारखी वागणूक देऊ नाही शकत. My name is a common noun. माझं जे नाव आहे ते एक साधारण नाव आहे. But Jesus' name is not a common noun. It's not even a proper noun. येशूंचं नाम साधारण पण नाही, विशिष्टही नाही. It is the great I am, तो जो मी आहे तो आहे, clothed in supreme authority. सगळ्या अधिकाराने नेसलेला आहे. हालेलुया. आमेन. It is the unsearchable, self-existent God जो स्वतः अस्तित्वात आहे तो देव, who stepped down जो खाली आला one fine day एके सरते शेवटीच्या दिवशी. on this earth. हे सरते शेवटी एका दिवशी जो खाली या पृथ्वीवर आला, He took the sins of the whole world, संपूर्ण जगाचं पाप त्याने स्वतःवर घेतलं, died on the cross, वधस्तंभावर मेला, rose again on the third day, तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाला, and then मग he was raised to the highest त्याला seat अतिउच्च आसनावर नेण्यात आलं. on the cosmic dominion. त्याला ब्रह्मांडाचा अधिकार देण्यात आला, राज्य करायला. The devil is not nervous about your volume. सैतान तुझ्या व्हॉल्यूम विषयी न घाबरत नाही. He is scared about the authority of Jesus. सैतान येशूंच्या अधिकाराला घाबरतो. You know, a police officer
पोलीस ऑफिसर his badge is very small, त्यांचा बॅच लहान असतो, but पण the traffic stops when he raises his single hand. ट्रॅफिक पोलीस ऑफिसर समजा त्यांचा बॅच लहान असतो, पण जर ट्रॅफिक थांबवलं तर ट्रॅफिक थांबणार त्यांच्या त्या हातावर. Why? का? Because authority stands behind that badge. कारण की अधिकार त्या बॅच मागे आहे. In the same way, तसंच आहे हे. the power is not in the letters of the name, सामर्थ्य त्या नावातल्या अक्षरांमध्ये नाहीये, but in the person behind that name. पण त्या नावामागे जो व्यक्ती आहे त्या व्यक्ती सामर्थ्य आहे. That's why Paul says, म्हणून पॉल म्हणतो at the name of Jesus, येशूंच्या नावात every knee shall bow. प्रत्येक गुडघा टेकेल. At the name of Jesus. येशूंच्या नावात. ओ हालेलुया रबा खराबा शांतारा बाबा बाबा. Praise God. ओ हालेलुया. So you are not just speaking a name, तर तुम्ही केवळ आपलं कुठलं तरी नाव बोलताय असं नाही. you are invoking your throne. तुम्ही एका सिंहासनाला जाऊन जाग करताय. You are acknowledging तुम्ही कबूल करताय. that when you say Jesus, you are saying He is the authority of heaven and earth. जेव्हा मी येशू असं म्हणते तो स्वर्गातला आणि पृथ्वीवरचा अधिकार आहे असं तुम्ही म्हणता. When you are calling on His name, जेव्हा तुम्ही येशूंच्या नावाला हाक मारता, you know who He is, तुम्हाला माहिती असतं येशू कोण आहे. त्याला हलक्यात घेऊ नका, because He carries all authority. कारण सगळा अधिकार येशूकडे आहे. He carries all power. सगळं सामर्थ्य येशूंकडे आहे. He carries all dominion सर्व साम्राज्य येशूंकडे आहे. for all times, सदैव, forever and ever. सर्वदा, सदैव, कायम. Every tongue shall confess प्रत्येक जीभ कबूल करेल that Jesus Christ is the Lord, येशू ख्रिस्त प्रभू आहेत, to the glory of the Father. देव बापाच्या गौरवासाठी. तसं तर आपलं तारण झालं, तसं तर माझं तारण झालं. माझा काय संबंध आहे येशूंशी? We know the names: नाव आपल्याला माहित असतात. James, John, Peter, Mary. योहान, पीटर, मेरी, ही नावं आपल्याला माहिती आहेत. They are labels given by men. आणि माणसांनी दिलेलं ते लेबल आहे. Say, my father named me. माझ्या वडिलांनी माझं नाव ठेवलं. Your mother have named you, or your father has मे बी named तुमच्या you. आईने किंवा तुमच्या वडिलांनी तुमचं नाव ठेवलं. Who can name the God who created the names? ज्या देवाने नावांना निर्माण केलं त्या देवाला कोण नाव ठेवणार? Who- ज्या देवाने नाव निर्माण केली त्याचं बारसं कोण करू शकतंय? Who can do that? कोण करणार आहे? And नामकरण विधी त्याचा कोण करणार? so human names are tags we place on things that had a beginning. तर मानवी नाव म्हणजे आपण ज्याला प्रारंभ आहे त्याच्यावर ठेवलेलं लेबल आहे. You name a child because the child came through you. एखाद्या बाळाला तुम्ही नाव ठेवता कारण की ते बाळक तुमच्याद्वारे जन्माला आलंय. But hear this: पण हे ऐका, nobody brought God into existence. देवाला कोणी असं पैदा केलेलं नाहीये, अस्तित्वात आणलेलं नाहीये ना. Somebody greater has given our name, कोणीतरी महान आहे ज्याने आपल्याला नाव दिलं, isn't it? है ना. My father was greater than me. He gave a माझे name. वडील माझ्यापेक्षा मोठे होते, वरिष्ठ होते, त्यांनी मला नाव ठेवलं पीटर. Who can give the name to Jesus? येशूंना नाव कोण देणार? Who is greater than him? कारण देवापेक्षा मोठं कोण आहे? Who is above him? कोण आहे? देवाच्या वर कोण आहे? You can trace your family tree, तुम्ही तुमचा पारिवारिक झाड, फॅमिली ट्री शोधून काढू शकता. but God's tree has no roots देवाच्या झाडाला मूळच नाहीये, because nobody planted him. कारण की देवाला कोणी रोवलेलं नाहीये. हालेलुया. तो किती महान आहे लक्षात येत आहे का? आणि त्याला तू किती हलक्यात घेऊन छोटा केलाय आणि अपमानित केलाय तेही लक्षात घ्या. You cannot name the one who created the very mouth that is trying to speak his name. अरे जे मूक त्याने निर्माण केलं, जे मूक त्याचं नाव घ्यायचा प्रयत्न करत आहे, त्याला तू काय नाव देणार आहेस? He is a mystery beyond understanding. ते रहस्य आहे, समजुती पलीकडचं रहस्य आहे ते. His name itself is a mystery. त्याचं नावच एक रहस्य आहे. हालेलुया. He is greater than any vocabulary. आणि कुठल्याही भाषेपेक्षा, भाषेतल्या शब्दांपेक्षा, अक्षरांपेक्षा तो मोठा आहे. He is greater than every definition, कुठलीही व्याख्या असेल त्या व्याख्येपेक्षा तो मोठा आहे. bigger than every description. सगळ्या वर्णनांपेक्षा तो मोठा आहे. Amen. काय तुम्ही येशूंचं किती वर्णन कराल, त्या सगळ्या वर्णनांपेक्षाही तो मोठा आहे. किती गा, तू किती रे सुंदर असशील ख्रिस्ता, तू किती रे सुंदर असशील ख्रिस्ता, तरी त्याच्या पलीकडे जाऊन तो मोठा आणि सुंदर आहे. तू कसं वर्णन करशील मला सांग? Psalm 90 verse 2. स्तोत्र 92. Before the mountains were born, from everlasting to everlasting you are God. स्तोत्र संहिता 90वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन पहा काय म्हणत आहे. स्तोत्र संहिता 92. पर्वत अस्तित्वात आणले त्यापूर्वी अनंत काळापर्यंत तू देव आहेस. He did not just show up on the timeline of history. म्हणजे इतिहासाच्या कालावधीत तो आलेला नाहीये. He is the author of time itself. तो काळाचाच मालक आहे.
Time moves because He allows it to move. वेळ का पुढे जाते? कारण देव त्या वेळेला पुढे जायची परवानगी देतो म्हणून जाते. लक्षात येतंय का? Say, वेळ पुढे जाते. एवढे वाजले, कसे वाजले? त्यांनी वाजवले म्हणून वाजले. say, कळतंय ना? असं म्हणायचंय ते त्यांना. आज आत्ता 8 वाजले. कसे वाजले? कोणी ठरवलं 8 वाजले? हे सगळं देवाने घडवलंय. so history unfolds because He is Lord over it. तर इतिहास त्याला उघड करतो कारण इतिहासावरचा मालकच प्रभू आहे. God never checks the clock. देव कधी घड्याळ तपासत नाही. Why? का? Because He made the clock. कारण त्यांनीच घड्याळ निर्माण केलंय. My God never wears a watch. माझा देव कधी घड्याळ घालत पण नाही. संपलं. He did not come into existence. माझा देव अस्तित्वात आला असं नाही. He says, before Abraham was, I am. पण तो अब्राम असण्यापूर्वीपासून मी आहे. हालेलुया. He did not exist. He is existence Himself. तो अस्तित्वात होता असं नाही. तो स्वतः अस्तित्व आहे. म्हणून देवासमोर ना उगीचची डोकी नाही चालवायची. Everything else depends on Him for life, for breath, for जीवन- food, for water, for air. सगळं त्याच्यावर अवलंबून असतं. आपला जीव, आत्मा, शरीर, प्राण, अन्न, पाणी, हवा सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. See, remove the sun and the earth goes dark. सूर्य काढून टाका, पृथ्वी अगदी काहीच पडेल ना. मग But एखाद्या सकाळी सूर्य उगवलाच नाही तर मग काय होईल? काय होईल? अंधार. 24 तास अंधार. But if you remove God, पण तुम्ही देवालाच काढला, nothing will exist. काही अस्तित्वात राहणार नाही. Remove the sun, the earth will become dark. बघा, सूर्य काढला तर अंधारात तरी पृथ्वी असेल, But remove God, पण देवाला काढला nothing exists. काही अस्तित्वातच राहणार नाही. तू नाही, मी नाही आणि काही नाही. Because Acts 17:28 says, कारण प्रेषित 17वा अध्याय आणि त्यातलं 28वं वचन म्हणतं, in Him we live and move and have our being. प्रेषित 17वा अध्याय आणि त्यातलं 28वं वचन, कारण आपण त्याच्यामध्ये जगतो, वागतो व आहोत. Say, so every created thing can point to a beginning. तर प्रत्येक निर्माण केलेली गोष्ट प्रारंभाकडे इशारा Every करते. mountain has a beginning. प्रत्येक डोंगराला पण एक सुरुवात आहे ना. Every star has a beginning. प्रत्येक चांदणीला सुरुवात आहे. Every nation has a beginning. प्रत्येक देशाला सुरुवात आहे. But God stands alone. पण देव एकटा उभा आहे. देव एकटा उभा आहे. ओ वर्दी इज द लॅम्ब. जोसेफ, येस. No birthday. बर्थडे नाही त्याला. No starting point. काय कुठे स्टार्टिंग बिंदू नाहीये त्याला की इथून देव सुरू झाला. देव सुरू झाला, देव बंदच कधी झाला होता सुरू व्हायला? तो सुरूच आहे. No origin story. काय ओरिजिन स्टोरी नाही की कुठून सुरुवात झाली देवाची. When somebody asks, where did God come from? आणि कोणी जर विचारलं की देव कुठून आला, It's like asking, what does the color blue smell like? हे असं विचारण्यासारखं आहे की निळ्या रंगाला कसा वास येतो. आता तो रंग आहे, त्याला वास असतो का? Say, तो रंग आहे, त्याला वास असतो का? amen. आमेन. I mean, the question does not fit the one being described. तर ज्याचं वर्णन केलेलं आहे त्याला हा प्रश्न सुटेबल नाही. Amen. आमेन. I want you to come to that upper room. माझी इच्छा आहे तुम्ही जरा माडीवरच्या खोलीत चला. I want you to breathe eternity there. माझी इच्छा आहे अनंत काळचा श्वास घ्या तिथे. अनंत काळ श्वासात घ्या. अनंत काळचा श्वास घ्या नाही, माडीवरच्या खोलीत चला आणि अनंत काळ श्वासात घ्या. Amen. Once Jesus is speaking to his disciples एकदा येशू आपल्या शिष्यांशी बोलत होते. in John 14 योहान 14 about going to prepare a place for them in heaven. स्वर्गामध्ये त्यांच्यासाठी मी जागा तयार करत आहे या विषयावर बोलत असताना He said, I'm going to heaven and preparing a place for you. येशू त्यांना म्हणाले, मी स्वर्गात जात आहे आणि मी तुमच्यासाठी वर जागा तयार करत आहे. After I prepare a place for you, तुम्हासाठी मी जागा तयार I केल्यानंतर will come down मी परत खाली and येईन I will take you to be with me. आणि मी तुम्हाला माझ्या सोबत राहायला घेऊन जाईन So that where I am, you shall also की be. जिथे मी आहे तिथे तुम्ही पण असावे. देवाने आपल्याला फार मोठं स्थान आणि मोठं नाव दिलं ऍक्च्युली. And Thomas said, आणि तोमा म्हणाला, Lord, प्रभू, we don't know where you are going. आम्हाला माहित नाही तू कुठे चालला. How can we know the way? आम्हाला मार्ग कसा कळणार? आम्हाला माहित नाही तू चालला कुठे. थोमा बोलला, Say, I don't know where you are going, so how I will know your way मला also? माहित नाही तू कुठे चाललाय, मग मला तुझा मार्ग कसा कळणार? And so Thomas says, maybe there is a map now. तर थोमा म्हणाला, आता कुठेतरी काहीतरी मॅप किंवा नकाशा असेल. थोमा है वो. Say, and थोमा का so दिमाग कैसा चलता था आपको मालूम है. Peter must be looking at the scroll, आणि पेत्र सुद्धा शास्त्रपटांकडे बघत असेल say, trying to find out the way. आणि मार्ग शोधायचा प्रयत्न करत असेल की गुरुदेव बोलतायत की ते चाललेत कुठे, जरा ढूंढतो सही किधर जा रहा. So sometimes we ask God for directions, तर कधी कधी आपण देवाला दिशा मागतो ना की आम्हाला मार्ग दाखव.
while we are standing next to the direction. आणि आपण त्या दिशेच्या शेजारी उभे आहोत आणि म्हणतोय दिशा दाखव. तो म्हणेल मीच दिशा आहे, माझ्या मागे चाल. दिशा काय विचारतो? And so they are thinking about the physical location. तर हे शारीरिक भौतिक कुठलं तरी लोकेशन असेल असा त्यांचा विचार डोक्यात येतो त्यांना, Is it north, Lord? की आता काय उत्तरेकडे Or वगैरे का, south, Lord? का दक्षिणेकडे? Or east or नाही, west? तू जातोयस म्हणतोयस कुठे चाललायस? पश्चिमेकडे, पूर्वेकडे, कुठे? Do we take the way of Galilee? म्हणजे कुठला मार्ग धरायचा आम्ही? गालिलचा? नाही, कोणता हायवे पकडे? बॉम्बे का? So they are- या उधर सातारा बँगलोर? So they are thinking about the physical orientation. असं म्हणजे भौतिक जागा, शारीरिक जागा असा त्यांचा विचार चाललाय डोक्यात. येशू जेव्हा त्यांना म्हणाले की मी चाललोय आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार करणार आहे, Because that is how the natural mind works. कारण नैसर्गिक मन अशीच काम करतात ना. They want a route, a location, कारण त्यांना तो परिसर काढून शोधून काढायचा असतो and a set of instructions to follow. आणि त्याच्या मागे काय मार्गदर्शन आपल्याला फॉलो केलं पाहिजे त्यांना शोधून काढायचं असतं. Lord, give us a travel brochure. तर प्रभू तू आम्हाला एक प्रवास करायचा मॅप दे, तू आम्हाला सांग हा प्रवास कसा करायचा. But Jesus was revealing a kingdom. पण येशू एक राज्य त्यांना प्रगट करत होते. He said, in my Father's house are many rooms. येशू त्यांना म्हणाले माझ्या बापाच्या घरात अनेक जागा आहेत, खोल्या आहेत. Amen. आमेन. And then मग he speaks something that shocks them all. असं काहीतरी येशू बोलले ज्यातून सगळ्यांना धक्काच बसला. What does he say? काय बोलले? हा, I am. मी मार्ग आहे. The first two words are more important. पहिले दोन शब्द फार महत्वाचे. I am. मी आहे. पहिला आणि शेवटचा मराठीत मी आहे. I am means Yeshua. मी आहे याशुआ. Yah. या Yah is God. या देव. Shua is salvation. शुआ तारण. See, so that is not a proper name. तर हे काही प्रॉपर नाम नाही आहे, विशेष नाम नाही आहे. It's a verb. ते वर्ब आहे, Verb in action. कृतीत असलेलं. Amen. आमेन. He's the only one who's got a verb in his name. तो एकटाच असा आहे ज्याच्या नावामध्ये कृती आहे. He says, I am the way. तो म्हणतो मी मार्ग आहे, I am the truth. मी सत्य आहे, I am the life. मी जीवन आहे. 3 times. I am. तीनदा म्हणाला मी आहे, मी आहे, मी आहे. Say, what is his name? त्याचं नाव काय आहे? I am. मी आहे. No one comes to the Father कोणी बापाकडे येत नाही except through me. माझ्याद्वारे आल्याशिवाय. बापाकडे जायचंय मध्ये मला भेटावंच लागेल. That shifts you from the map to a person. त्यातून मग तुम्ही एखाद्या नकाशापासून व्यक्तीकडे जाता See? की त्या जागेत जायचा नकाशा नाहीये, त्या जागेत पोचायचा एक व्यक्ती आहे, त्याच्या मागे चालायचंय. Can you imagine that? कल्पना करा. Nobody in this whole world said, I am the way. अख्ख्या जगात Show कोणी me. असं विधान केलेलं नाही की मी मार्ग आहे. Show me anybody saying, I am कोणी the way. दाखवा मला जो म्हटला असेल की मी मार्ग आहे. They will all say, I know the way. सगळे म्हणतील मला मार्ग माहित आहे, I will take you through the way. मी तुम्हाला त्या मार्गात घेऊन जाईन, मला मार्ग माहित आहे, असं सगळे बोलतील. I know the person who can lead you in the way. मला तो व्यक्ती माहिती आहे, तो व्यक्ती तुम्हाला त्या मार्गात चालवेल, असं सगळे म्हणतील. पण मी मार्ग आहे कोणी म्हणणार नाही. Nobody कोणी said. नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. Amen. आमेन. So the disciples wanted a formula, तर शिष्यांना एक फॉर्म्युला हवा होता. but Jesus gave them a person. येशूंनी त्यांना व्यक्ती दिला. They wanted a method, त्यांना रीत हवी होती. but Jesus gave them his own manifestation. येशूंनी स्वतःचं प्रगटीकरण प्रदर्शन त्यांना दिलं की मी आहे. So, मी. see, God's greatest answers is often not a plan, but his presence. देवाचं सगळ्यात मोठं उत्तर ना नेहमी योजनेत येत नाही, Amen. तर त्याच्या नावात, त्याच्या अस्तित्वात येतं की मी आहे ना. नाही पण कसं होणार? मी मी आहे आहे ना. कसं नाही, कधी करायचं? होणार? मी आहे. होईल का? होले रक मी आहे. I am. मी आहे. How it will be done? I am. कसं होणार आहे? मी आहे. See? असं. See, people want 5 easy steps. पण लोकांना 5 इझी पायऱ्या हव्या असतात. एक तर सोशल मीडिया सबको पागल करके छोड़ता है. Jesus said, I will not give you 5 easy steps, not 10 easy steps. येशू म्हणाले मी 5 पॉइंट का 10 पॉइंट तुम्हाला सोपे देणारच नाहीये. I give myself. मी स्वतःला देतो. चल घेतो का? मी स्वतःला देतो. घेतो का? येशू पाहिजे का? Say, the Lord is my shepherd and I shall not want. प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला उणे पडणार नाही. ओ हालेलुया. रबा खराबा. येशू खरे होत आहेत आज. See, उतरतायत. they were looking for a map. ते नकाशा शोधत होते. Jesus said, I am the highway. येशू म्हणाला मी मार्ग आहे, मी I am the महामार्ग road. आहे, मी महामार्ग आहे, मी रस्ता आहे. Amen. आमेन.
They were looking for a destination. ते मुक्काम कुठे आहे, कुठे फायनली कुठला मुक्काम शोधत होते. Jesus said, I am the arrival. येशू म्हणाले मी अरायवल आहे, I am the पोहोचलो. destination. मी मुक्काम आहे I am the finish line. आणि मी आधी मी अंत मी. They were looking for directions. ते दिशा शोधत होते. But Jesus was revealing relationship. पण येशू नातं दाखवत होते. Say, I will take you. मी तुला नाही, Come with me. माझ्या सोबत चल. That is relationship. त्याला नातं म्हणतात. And so when Jesus becomes your way, तर येशू जेव्हा तुमचा मार्ग बनतात, you don't have to panic every time life takes a turn. त्या दरवेळेला जेव्हा आयुष्य काही वळण घेतं, त्या एवढं घाबरायची आणि गोंधळायची गरज नाहीये. Because He is with you. अरे येशू तुझ्या सोबत आहे ना, काय गोंधळ आहे. He is not pointing a finger. He is taking you. येशू काही इशारा करत नाहीये ना, येशू स्वतःच तुला हात धरून नेत आहे. प्रॉब्लेम क्या है, That's why He क्या said, कन्फ्युजन आहे. that's why He said, I will never leave you. I will never forsake you. म्हणून येशू म्हटले मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही, Because I am the way. कारण मी मार्ग आहे. हालेलुया. Praise God. अल्फा और ओमेगा तू, आदि और अंत तू. See, if someone gives you a map, कोणी जर तुम्हाला नकाशा दिला, the map can only point. नकाशा केवळ इशारा करेल. But if someone holds your hand पण कोणी तुझा हातच धरला आणि म्हटला चल, and walks with you, आणि तुझ्या सोबत चालला, can you ever get lost? तुम्ही हरवू शकता का कधी. उसने तेरा हाथ पकड़ लिया है, बात अलग, तू छोड़ के भाग रहा है. As long as you, उसने पकड़ लिया है, yes, उसने पकड़ लिया है. as long as you stay with Him, जोवर तू त्याच्या सोबत राहशील, He stays with you. तो तुझ्या सोबत राहील. Because He knows the way to आणि heaven. त्याला स्वर्गाचा मार्ग माहित आहे. कम नाय टू गॉड अँड विल कम नाय टू यू. Jesus did not hand over a heavenly map to them. येशूंनी स्वर्गीय नकाशा गुगलला लावतात तसा कोणाला दिलेला नाही. He offered Himself as the way. येशूंनी स्वतःला देऊन टाकलेला आहे की मी मार्ग आहे, मुझे ले लो और चलो. Many people are searching for the truth. अनेक लोक सत्य शोधतायत. Pilate said, what is truth? पिलात म्हणाला सत्य काय आहे. And truth is standing सत्य before him. त्याच्या समोर उभे आणि विचारतो सत्य काय आहे. I am the truth. अरे मी सत्य आहे. People are searching for life. आज लोक जीवन शोधतायत. If I take this, I will get life. मी हे खाल्लं, मी हे घेतलं तर मला जीवन मिळेल. If I take medicine, I will have life. औषधं खाल्ली तर मला जीवन मिळेल, मी मरणार नाही. If I eat nutritious food, I will get life. चांगलं पोषक अन्न खाल्लं, प्रोटीन शेक पिया, प्रोटीन शेक तो मैं जिएगा. Jesus said, I am the life. यीशु म्हणाला मी जीवन आहे. यीशु नहीं तो प्रोटीन शेक पी के भी तू जिएगा नहीं. पैसा बर्बाद Amen. है ना. जीसस लगता है, शेवटी देव लागतोच. काही पण म्हणा, कुठेही जा, यात्रा करा, जग शोधून परत दापुडीला या, देव लागतो बेटा. They were searching for coordinates and Jesus was telling them that look at me. ते शोधत होते की कोणी आम्हाला मार्ग दाखवावा, कोणी सहकारी यावा, त्यांनी दाखवावा. येशू त्यांना म्हणवते काय, माझ्याकडे बघा ना. Yeah, He is revealing His identity. येशू स्वतःची ओळख त्यांना देत होते. काय कोणी सहकारी यावा आणि रस्ता दाखवा. अरे माझ्याकडे बघ. त्रास आहे मला बघा. Look to the Lamb of God, for He alone is able to save you. You are sick, look to me. to the Lamb of God. आजारी आहे, माझ्याकडे बघ. You want to go to heaven, look to me. स्वर्गात जायचंय, माझ्याकडे बघ. You want eternal life, look to me. मोक्ष हवाय, मोक्ष हवाय, माझ्याकडे बघ. You want the truth, look to me. सत्य हवाय, माझ्याकडे बघ. You want the way, look to me. मार्ग हवाय, माझ्याकडे बघ. ओ हालेलुया. Don't look for information. बाकी माहिती नको शोधू. माहिती 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 डोंबल्याची माहिती. He was revealing His incarnation. तो स्वतःला प्रगट करून दाखवत होता. They were trying to find a path to God. ते प्रयत्न करत होते की देवाकडचा मार्ग आम्हाला सापडावा. While God was sitting at the table with them. आणि देव मेजावर त्यांच्यापाशी बसलाय आणि हे देवाचा मार्ग शोधतायत. देव स्वतःच त्यांच्या सोबत बसलाय. World is searching for the path to God. आज अख्खं जग, संपूर्ण जग देवाचा मार्ग शोधतंय. And the path is sitting next to आणि you. मार्ग तुमच्या शेजारी बसलाय. भाग्यवान नान. हो हालेलुया. मार्ग माझ्या शेजारी आहे. Imagine asking the way for the way. कल्पना करा, मार्गाला विचारतायत, ओ मार्ग सांगा ना. While the way is answering your आणि question. मार्गच तुझ्या प्रश्नाला उत्तर देत आहे. आणि ते मार्गालाच विचारतायत, ओ मार्ग सांगा की. Anyone who has seen me has seen the अरे Father. ज्या कोणी मला पाहिलंय त्यांनी देव बापाला पाहिलंय. बोलले ना येशू. Jesus said in John 14 verse 9. योहान 14:9 मध्ये येशू काय म्हणाले, ज्या कोणी मला पाहिलंय त्यांनी बापाला पाहिलंय. I mean, this is the beauty of the gospel. हे सौंदर्य आहे शुभवर्तमानातलं. So Christianity is not primarily about finding the right road. तर ख्रिस्ती पण म्हणजे मला प्राधान्याने बरोबर तो रस्ता शोधायचा आहे
असं नाही ते. It is about finding the right person. मला योग्य व्यक्ती शोधायचा आहे ते आहे. आणि ख्रिस्तीपणातला योग्य व्यक्ती ख्रिस्तच आहे. See? उसको पकडो और निकलो. And so when you have Jesus, तर जेव्हा तुम्हाला येशू मिळतील, you have the way, you have the truth, you have the life. मार्ग मिळाला, सत्य मिळालं, जीवन मिळालं, क्योंकि येशू पाया सब पाया. That's why Jesus said मग येशू म्हणाले in John 8 verse 12, योहान 8 अध्याय 12 वचन, whoever follows me. जो कोणी माझ्या मागे He चालेल, didn't say whoever follows my path, जो माझ्या मार्गामागे चालेल नाही म्हटला, जो कोणी whoever माझ्या- follows my truth. जो कोणी माझ्या सत्यामागे चालेल नाही म्हणाला. No, whoever follows me जो कोणी माझ्या मागे चालेल will never walk in तो darkness, कधी अंधारात चालणार नाही, but will have the light of life. तर त्याला जीवनी प्रकाश मिळेल. That is why I am going on saying Jesus is not a proper name. आणि म्हणून मी सारखं म्हणतोय की येशू एक प्रॉपर नाम नाही आहेत, विशेष नाम पण नाही आहेत. A proper name just identifies a person. प्रॉपर नाम काय करतं, एखाद्या माणसाची ओळख करून देतं की इनका नाम जयश्री, ये है जयश्री. Like in a room, जसं एखाद्या खोलीत a proper name will identify that person in the room. एखादं नाम जे आहे ते त्या खोलीतल्या माणसाची ओळख आपल्याला देतं. But Jesus himself is the room. पण येशू स्वतःच खोली आहेत, Jesus himself is the house. येशू स्वतःच घर आहेत, Jesus himself is the world. येशू स्वतःच जग आहेत, Jesus himself is the universe. येशू स्वतः सृष्टी आहेत, ब्रह्मांड आहेत. Jesus is beyond the universe. येशू त्या सृष्टी पलीकडचा आहेत. What name will you give him? काय नाव देणार आहेस त्याला, काय नाव ठेवायचं म्हणतोस देवाचं, If he is beyond your universe itself. जो तुझ्या सृष्टी पलीकडचा आहे, ब्रह्मांडा पलीकडचा आहे, त्याचं बारसं तू करायला जाणार आहे. A proper name will also not do. प्रॉपर नाम सुद्धा चालणार नाही त्यात. Just imagine you keep his name as John. कल्पना करा त्याचं नावच ठेवलं तुम्ही जॉन, I mean, will it suit him? सूट होईल का देवाला नाव जॉन? Suggest some name. काहीतरी Come नाव on. द्या, चला देवासाठी काहीतरी नाव सुचवा. आपण आज देवाचं बारसं करतोय असं समजा, सुचवा एखादं What नाव. name you will काय give नाव him? देणार देवाला, James, सुचतंय का? John, जेम्स, Peter. काय याकोब, पीटर, काय ठेवणार देवाचं नाव? I mean, he is bigger than the universe. तो सृष्टीपेक्षा मोठा आहे, त्याचं नाव तुम्ही आणि मी काय ठेवणार आहे? He who is the way, what name will you give? जो स्वतःच मार्ग आहे त्याला काय तुम्ही नाव ठेवणार? He who is the truth, what name will you give? जो सत्य आहे त्याचं काय नामकरण तुम्ही He करणार? who is life, what name will you give him? जो स्वतःच जीवन आहे त्याला काय नामकरण करून नाव देणार तुम्ही? So Jesus is pulling the natural Thomas out of the physical world. तर येशू ख्रिस्त या नैसर्गिक थोमाला या शारीरिक जगातनं, भौतिक जगातनं बाहेर खेचत होते And take him into the supernatural realm of his identity. आणि त्याला अलौकिक स्तरात नेत होते स्वतःच्या परिचयाच्या. की थोमा वो छोड़ मेरे साथ चल, मैं तुझे बताता है. Say, we sit next to Jesus आपण येशूंच्या शेजारी बसलोय and we are planning how to come out of this आणि problem. योजना करतोय, नहीं लेकिन ये प्रॉब्लम में कैसे कैसे बाहर आएगा. We sit next to life and we say, how can I get life? जीवनाच्या शेजारी आपण बसलोय आणि आपण म्हणतो मला जीवन कसं मिळणार. The shortcut was sitting next to Thomas the whole time. आता थोमाच्या शेजारी तो सदोदित बसलेला होता, Yet he's asking, where is the path? तरी तो विचारतोय की मार्ग कुठे आहे. Huh? And how many times we do exactly what Thomas did? आणि कितीतरी वेळेला आपण सुद्धा थोमानी केल्यासारखंच करतो ना. We try out to plan out our own deliverance. सगळे प्रयत्न करतो ना, नाही मला असं करून सुटका मिळेल, तसं करून सुटका मिळेल. We try to calculate our own breakthroughs. आपण सगळे हिशोब आपले स्वतःच लावायला बघतो की नाही असं करून मला सुरुवात मिळेल. We start checking our own resources. आपल्या स्वतःकडे काय आहे काय नाही पहिले तर नजर जाते बँकेच्या अकाउंटवर. Say, they said, म्हणाले oh, Jesus is talking about bread. Oh, maybe we forgot to get bread. म्हणाले ना ते शिष्य, येशू भाकरीविषयी बोलतायत म्हणजे नक्कीच आपण भाकरी आणायला विसरलोय. And the bread of life is standing जीवनी next to भाकर, you. जीवनी भाकर तुमच्या सोबत उभी आहे आणि बोला यांची डोकी कुठल्या दिशेने चालली आहेत. Jesus said, did you forget the multiplication table? मग येशू म्हणाले, अरे मी भाकर मासा बहुगुणित केला ते विसरला का? विसरला का? We try to find strategies. आपण काय करतो, योजना शोधून काढायचा प्रयत्न करतो. नाही ऐसा करने से वैसा करने से फिर हम लोग वैसा करेंगे. क्या करेंगे? जीसस लेके घूम रहे तू. Say, the great I am, the great sovereign I am is sitting next to us and it is saying, जगात मोठा जो मी आहे तो आहे आपल्या शेजारी बसलाय. and we are saying, why, Lord, how can I come out of this आणि mess? आपण म्हणतोय नाही पण ह्या सगळ्यातनं मी कसं बाहेर येणार. से- अरे देवाला घेऊन करताय काय? I will take you to the desert. मी तुम्हाला रानात नेतो. Moses is standing there मोशे तिथे उभा आहे before the burning bush, जळत्या झुडपापाशी बर का. and that burning bush is not consumed. आणि ते जळतं झुडूप भस्म होत नाहीये, राख होत So नाहीये. Moses is trembling.
तर मोशे थरथरायला लागला की आग लगी है लेकिन खलास ही नहीं हो रहा. And so he is realizing मग त्याला कळायला लागलं that he is dealing with something outside of human vocabulary. काहीतरी मानवी शब्दांपलीकडचं सध्या माझ्या समोर आलेलं आहे. Say, something very different. काहीतरी वेगळं माझ्या समोर आलंय. आग एवढी भडकली आहे पण भस्मच होत नाही. And out of that flame, आणि त्या ज्वालेतून he is hearing the voice of God. त्याला देवाची वाणी ऐकू आली. Now, how many of you know तुमच्यातल्या किती लोकांना माहित आहे the story of Coca-Cola? कोको कोला ची स्टोरी माहित आहे? You know, cola is a generic name, कोला एक जेनेरिक नाम आहे. means a general name, एक म्हणजे सर्वसाधारण नाव cola. कोला. And many people don't know this truth. आणि अनेक लोकांना हे सत्य माहित नाही. Because many people, they drink, का अनेक लोक हे पितात but they don't know what is this Coca-Cola. पण कोको कोला काय आहे त्यांना माहित नाही. डाएट कोक, The cola family, कोला फॅमिली, it has many other names. त्यामध्ये अनेक इतर नाव आहेत. Say, different brands are there on the shelf. वेगवेगळ्या ब्रँड आहेत त्यांच्याकडे, नाव आहेत वेगवेगळी. Just because they all look alike, they don't have the same content. सगळे एकसारखे दिसतात म्हणून सगळ्यांची चव पण सारखी, सगळ्यांमधलं साहित्य सारखं असं नाही. You know, we have Pepsi Cola. पेप्सी कोला पण असतो ना, तो काय It has कोको also कोला आहे? cola. हा? पेप्सी कोलात पण कोला आहे, मग तो कोको कोला झाला का? No. नाही ना. Now I'll reveal something here because this is what the Lord taught me. मी थोडंसं इथे उघडं करतो तुम्हाला, प्रभूने मला शिकवलंय. See, when you say Coke, जेव्हा तुम्ही म्हणता कोक, you are talking about something specific. तू काहीतरी विशिष्ट बोलतोय. You cannot call all drinks as Coke. सगळ्या पेयांना तू कोक म्हणू नाही शकत. You can call all drinks as cola, सगळ्या ड्रिंक्सना तू कोला म्हणू शकतो, like Pepsi Cola. जसं पेप्सी कोला. But you cannot call it Pepsi Coke पण पेप्सी कोक नाही म्हणणार कोणी, because the case will be put on that नाहीतर company. तुझ्यावरती केस टाकतील ते. Are you getting me? कळतंय का? Cola is a generic name. कोला एक सर्वसाधारण नाव आहे. Coke is a specific name कोक एक विशिष्ट नाव आहे. invented only by US. फक्त अमेरिकेने, US ने ते शोधलेलं आहे. See? अटलांटात कोकची फॅक्टरी आहे. So Coke is different. कोक वेगळं आहे, It is unique and one of its kind in the whole world. ते युनिक आहे आणि अख्ख्या जगात ते एक विशिष्ट आहे. The name Coke is connected to a very secret ingredient. कोक हे नाव त्यातल्या अशा गुपित घटकांमध्ये आहे. त्यात काही जे घटक वापरतात, साहित्य वापरतात तो कोक बनवायला, त्याचं सिक्रेट कोणाला माहित नाही की हा कोक काय काय टाकून बनवतात. And that name Coke, it cannot be separated from its source. आणि ते नाव कोक त्याच्या उगमापासून आपण वेगळं नाही करू शकत. I remember many years ago मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी when we visited the world of Coca-Cola. वर्ल्ड ऑफ कोको कोला, मी तुम्हाला In आता Washington, सांगितलं. DC. वॉशिंग्टन DC मध्ये It's a huge company. मोठी कंपनी आहे. They showed us the bottling and the history of it. त्यांनी आम्हाला त्याचा इतिहास दाखवला. आय थिंक अटलांटा, Atlanta, sorry, नॉट Atlanta. वॉशिंग्टन, इट्स Yes. अटलांटा. And they showed us how it started. त्यांनी आम्हाला त्या फॅक्टरीत दाखवलं की याची सुरुवात कशी झाली. And they give you a taste of every. वर्ल्ड ऑफ कोको कोला, आणि अगदी प्रारंभापासून Bit जो of जो it. कोको कोला त्यांनी बनवलेला आहे त्या प्रत्येकाची टेस्ट ते तिथे आपल्याला देतात. But they will not reveal the ingredients. पण त्यातलं साहित्य नाही सांगणार की हे बनवायला घातलं काय आहे. It's more than, I think so, 100 years. 100 वर्षाहून जास्त जुनं असेल हे कोला. Today, nobody in the world Coke. knows its content. कोणालाही माहिती नाहीये त्यात काय घालतात. The secret is known only by the family, or now only about 2-3 of them know it. आणि ते रहस्य केवळ त्या फॅमिलीलाच माहिती आहे. दोघा तिघांना आता माहिती असेल फक्त But की त्याच्यात nobody टाकतात knows. काय. बाकी अख्ख्या दुनियेत कोणाला माहिती नाही की त्यात काय टाकतात. And so we wanted to see how they make. आम्हाला जाऊन बघायचं होतं की हे कसं बनवतात. So they will lead you in through this passage. ते एक पॅसेज आहे, तिथून नेतात And they brought us before a very massive vault. आणि एक मोठा वॉल्ट समोर आणतात. Like a in a bank you have this vault. बँकेमध्ये तिजोऱ्या असतात ना मोठ्या, तसं काहीतरी. And then they said, आणि मग ते म्हणतात the secret formula is inside this vault. हा सिक्रेट फॉर्म्युला जो आहे ना तो याच्या आत आहे. See, the की हे काय साहित्य वापरून तयार the होतं. tour was very impressive.
आणि ती टूर छान होती, आवडली. But पण the mystery stayed in that vault. रहस्य त्या तिजोरीतच दडलेलं होतं की ह्याच्यामध्ये हे लोक टाकतात काय, काय टाकून बनवतात. You get Coca-Cola here also, कोको कोला इथेही मिळतो, but nobody knows its content. पण त्याच्यात काय घालतात ते कुणालाही माहिती नाहीये. Nobody knows it. कुणालाही माहित नाही कोको कोलात काय घालतात, It's not just काय घालून brown बनवतात. sugar and water. No, there is a secret ingredient फक्त ब्राऊन also. शुगर आणि पाणी असं टाकून नाही, त्याच्यात काहीतरी सिक्रेट साहित्य ते लोक वापरतात. That's why it's called Coke. कोक म्हणून You त्याला म्हणतात. cannot name that Coke to any other drink. त्या कोकला तुम्ही दुसऱ्या कुठल्या पेयाशी जोडू नाही शकत. You can call it cola. कोला म्हणू शकाल, You cannot call it Coke. कोक नाही म्हणू शकणार, कारण ते रहस्यमय आहे, वेगळं आहे. And so the source is what gives the name its power. तर ते उगम जो असतो त्या नावाला सामर्थ्य देतो. Today, everywhere, every corner of the world, you get Coca-Cola. आज जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कोको कोला मिळतो, But nobody knows its पण ingredients. कुणाला साहित्य माहिती नाही की इसमें डाला क्या है. The secret has not been revealed till ते date. सिक्रेट त्यांनी अजूनपर्यंत कुणालाही सांगितलेलं नाहीये. So the mystery behind that product gives meaning to the label. तर ते जे प्रोडक्ट आहे त्याच्या मागचं जे रहस्य आहे ते त्याला अर्थ देतं. In the same way, तसं you can name yourself Jesus, तुम्ही स्वतःला येशू म्हणाल, but, स्वतःचं नाव कदाचित तुम्ही येशू ठेवाल, but the ingredient of Jesus is known only by the Trinity. पण येशूंची साहित्य जी आहेत ती त्रैक्यातूनच कळतात. तू Only they स्वतःला येशू नाव ठेवलं म्हणून तू येशू बनत नाही, कारण दैवी त्रैक्य कशाने निर्माण झालेलं आहे ते घटक, ते साहित्य कुणालाही माहित नाहीये. That's why Proverbs 25:2 says, म्हणून नीतिसूत्र 25:2 म्हणतं, it's the glory of God to conceal a matter. एखादी गोष्ट लपवून ठेवणं देवाला गौरव आहे. See, people try to study the name of Jesus. लोक येशूंच्या नावाचा अभ्यास करायचा They प्रयत्न study his करतात. history. येशूंचा इतिहास लोक अभ्यासात They आणतात talk about his life. आणि येशूंच्या जीवनाविषयी बोलतात. But they नीतिसूत्र cannot get past the vault of the resurrection. पण पुनरुत्थानाची जी तिजोरी आहे त्यामागचं रहस्य त्यांना नाही माहिती आहे. जसं नीतिसूत्र 25:2 म्हणतं, गोष्ट गुप्त राखणे हे देवाचे वैभव आहे. See? आमेन, आमेन. And so the people can see the history, तर लोकांना इतिहास दिसेल, but they cannot explain the power of the great I am. पण जो महान मी आहे त्याला ते स्पष्ट करून सांगू नाही शकणार. Like today, people go into the tomb of Jesus, they study the tomb. आज जसं येशूच्या कबरेपाशी लोक जातात, अभ्यास करतात, But the real question is, पण खरा प्रश्न हा आहे, why is it empty? ती रिकामी का पडली आहे कबर? That they will not know. ते त्यांना कळत नाही की ती कबर रिकामी का आहे. And so today, the world wants a generic Jesus. तर आज जगाला असा साधारण येशू हवा आहे. They want a Jesus that fits their own ideas and beliefs. त्यांच्या स्वतःच्या कल्पनांमध्ये, विश्वासामध्ये फिट होणारा. See? येशूंना तुझ्या जगतात फिट करू नको, येशूंच्या जगात तू फिट हो. See? माझे असंच आहे, The तुला angel, त्याच्याप्रमाणे करावं लागेल. the angel says he is not here. देवदूत म्हणतात तो इथे नाहीये, He has risen. तो परत उठलाय, He is different. तो वेगळा आहे. Don't try to tie him on this earth. त्याला या पृथ्वीवर बांधायचा प्रयत्न करू नका, तो परत उठलाय, तो वेगळा आहे, तो इथे नाहीये. The real Jesus, खरे येशू he is inseparable from the resurrection. वेगळे नाही होऊ शकत पुनरुत्थानापासून. He is inseparable from the great I am. मी आहे यापासून येशू वेगळा होऊ शकत नाही. The world may offer other substitutes, हा, जग बाकी काही आणि सांगेल, सबस्टिट्यूट देईल की हे नाही तर हे, ते नाही तर ते. but heaven recognizes only the original. स्वर्ग केवळ ओरिजिनललाच ओळखतं. Amen. आमेन. A copy may fool the shelf, कॉपी एखाद्या कपाडाला फसवेल, but it can never fool the manufacturer. पण ज्याने निर्माण केलंय त्या निर्माणकर्त्याला फसवू शकत नाही, जर नकली कॉपी असेल तर. And I was telling you मी सांगतो ना, how Moses came before the burning bush. मोशे कशा जळत्या झुडपासमोर आला. मोशे कसा And जळत्या His झुडपासमोर आला. heart is pumping very fast. त्याचं हृदय धडधड धडधड करायला लागलं And God introduces himself to आणि him. देवाने स्वतःची ओळख मोशेला करून दिली. How? कशी?
God says, देव बोलला, I am the God of मी Abraham. अब्राहमाचा देव आहे, I am the God of Isaac. मी इसाकाचा देव आहे, I am the God of मी Jacob. याकोबाचा देव आहे. And he stops. आणि थांबला. You know, when you and I walk into a room, तुम्ही आणि मी जेव्हा एखाद्या खोलीत येतो, we always introduce ourselves. आपण नेहमी स्वतःची ओळख खोलीवाल्यांना करून देतो, आज जे कोणी असतील त्यांना. I am Peter. की आय एम पीटर सो अँड सो. Here God does not introduce himself with his name. इथे देव त्याच्या नावाने ओळख करून देत नाही. म्हणजे बंदा आधा उधरी खलास हो गया. Now Moses is scratching his head. बंदा आधा उधरी खलास, डोकं गाजवायला लागला म्हणजे खलास. Say, like we say, I am Peter. जसं आपण म्हणतो आय एम पीटर. When you are meeting somebody the first time, you introduce yourself. कुणाशी पहिल्यांदा भेटताना आपण काय म्हणतो, मी सो अँड सो, माझं नाव जयश्री. So we use a proper name हे आपण आपलं योग्य नाव बरोबर नाव देतो. because we are trying to distinguish ourselves from other कारण maybe इतर लोकांपासून- lakhs of Peters. अनेक in the world. लाखोने पीटर आणि लाखोने जयश्री जगात असतील ना, त्यांच्यापासून आपण स्वतःला वेगळं तिथे ठेवत आहोत की मी अशी अशी जयश्री. But when the creator of the universe, पण सृष्टीचा निर्माण करता he introduces himself to Moses. मोशेला जेव्हा स्वतःची ओळख देतो, He doesn't start with a name नावाने सुरुवातच करत नाही, because my God has no name. कारण माझ्या देवाला नावच Do नाही. you know God has no name? देवाला नाव नाहीये. Have you realized this truth? कळतं का हे सत्य? देवाला नाव नाहीये. God has no name. देवाला नाव नाहीये. He doesn't start with a name. नावाने सुरूच होत नाही तो. He starts with a relationship. तो नात्याने सुरू होतो. I am the God of मी Abraham. अब्राहमाचा देव आहे. आलं नातं? See? He starts with a relationship. नात्याने सुरुवात करतो तो. And Moses is standing there, मोशे तिथेच उभा आहे. holding his breath, असा श्वास बंदच व्हायच्या बेतात आहे. removing his pad from his pocket आणि खिशातनं काढतो बाहेर with a pen. कागद पेन, And he's saying, म्हणतो oh, now God is going to reveal his name. देव आता त्याचं नाव मला सांगेल ना. आता मला लिहून घ्यायला पाहिजे. लिहून घेतो पटकन. What if I forget? विसरलो तर? Say, okay, God, you are the God of Abraham, God of Isaac, God of Jacob. ठीक आहे, तू अब्रामाचा, इसाकाचा, याकोबाचा देव आहेस. But what is your name? तुझं नाव काय? You said the name of Abraham, Isaac, Jacob. I know it. तू माणसांची नावं दिली, मला माहितीये, पण तुझं नाव काय? When are you going to drop the proper name, proper noun of your name? तुझं प्रॉपर नाव कधी देणार तू? When can I write your name? कधी मी तुझं नाव लिहीन? Say, God was giving him something more weighty than the definition. देव त्याला व्याख्येपेक्षा वजनदार काहीतरी देत होता. He was giving his covenant देव त्याला resume. करारी रेझ्युमे देत होता. करार. He is using his history with his people. इतिहास त्याच्या लोकांविषयीचा तो वापरत होता. He wants Moses to know how he identifies himself with his people. त्याची इच्छा होती मोशेला कळावं की माझ्या लोकांमध्ये जेव्हा मी असतो ना, तेव्हा माझा परिचय मी असाच करून देतो की मी अब्रामाचा देव आहे, मी याकोबाचा देव आहे. So by introducing himself through the patriarchs, तर स्वतःची ओळख त्याने अशा या देवभक्तांच्या नावांद्वारे केली. God was saying, देव म्हणता, I don't need a proper name to prove that I exist. मी अस्तित्वात आहे हे सिद्ध करायला मला प्रॉपर नावाची गरज नाही. My credentials are wrapped up in the promise I kept with my people. माझी जमापुंजी जे अभिवचन माझ्या लोकांमध्ये मी ठेवलंय त्याच्यातच आहे. You ask them. त्यांना विचार, जा जाके मेरे लोगों को पूछ मैं कौन हूं. If you want to know who I am, तुम्हाला समजूनच घ्यायचं असेल मी कोण आहे. look at this fire. ही आग बघ, Look at this tree. हे झाड बघ, It is burning. जळतंय. It's not consumed. जळतंय पण जळे ना, त्याची राख नाही झाली. So open your eyes and know who I am. मग डोळे उघड आणि समजून घे मी कोण आहे. Amen. Go ask Abraham who I am. जा जाऊन अब्रामाला विचार मी कोण आहे, What I did for मी him. काय केलं त्याच्यासाठी विचार त्याला. Go ask Isaac what I did to जा him. इसाकाला विचार मी कोण आहे. Go ask Jacob what I did जा for them. याकोबाला विचार मी कोण आहे. हालेलुया. I am known by relationship. मी नात्याने ओळखला जातो. मी बाप आहे तुमचा. Look at the altar. वेदी बघ, I delivered Isaac from it. मी इसाकाला त्यापासून सुटका दिली.
I lifted up Jacob. मी याकोबाला उचललं. He was a supplanter. कसा होता तो फसव्या? He was a deceiver. कसा फसवत होता I भावाला? made him Israel. मी त्याला इस्रायल I केलं. blessed him. मी त्याला आशीर्वाद दिला. Go ask Abraham. अब्रामाला विचार. I called him out. मी त्याला बाहेर When he बोलवलं. didn't have a जेव्हा child, त्याला संतान नव्हतं, I blessed him. मी त्याला आशीर्वाद दिलाय. आपलं काय वेगळं आहे? किधर से आया है सब कुछ? आज बैठे हम चर्च में कैसे? उनके जैसी ही अपनी स्टोरी है. And- नाही तर आपण येणार आहे चर्चला. And listen to this story. आता ही कथा ऐका. The Bible says Moses hid his face बायबल म्हणतं मोशेने आपला चेहरा लपवला because he was afraid to look upon God. कारण तो देवाकडे पाहायला घाबरला. Why was he afraid? का घाबरला? Because he realized त्याला कळलं he was not dealing with a localized deity. मी कुठल्या तिथल्या लोकल अशा दैवत्वाकडे आलेलो नाहीये. कळतं ना मी काय म्हणतो? Localized gods. असा लोकल कुठला तरी देव तिथं मी आलेलो नाहीये. Because the localized gods had names. कारण लोकल देवांना नावं होती, Many names. अनेक नावं Even today they have. आजही आहेत. My God has no name. माझ्या देवाला नावच नाही. You cannot box my God in a name. तुम्ही नाव देऊन माझ्या देवाला बॉक्स मध्ये टाकू नाही शकत. Because Moses was dealing with a consuming fire कारण मोशे भस्म करणाऱ्या अग्नीला हाताळत होता. that cannot be categorized. नाही त्याला आपण कुठल्या वर्गात आणून बसवू शकत. And so Moses is standing there sweating and thinking, मोशे तिथे उभा आहे, घाम फुटलाय, विचार करतोय, if I go to Egypt जर मी मिस्र देशी गेलो and with a list of all my ancestors आणि माझ्या पूर्वजांची यादी घेऊन गेलो and I say, आणि म्हणालो, you know who sent me? माहितीये कोणी मला पाठवलं? The God of Abraham sent me. अब्रामाच्या देवानी पाठवलंय God मला. of Isaac sent me. इसाकाच्या देवानी पाठवलंय मला. God of Jacob sent me. याकोबाच्या देवानी पाठवलंय मला. Pharaoh is going to laugh. फारो हसणार. He will say, फारो म्हणणार, I don't want the ancestor tree. हो का, तुझ्या पूर्वजांचे नावांचे झाड नको सांगू मला, तुझं देवाचं नाव सांग. तुझ्या देवाचं नाव सांग काय. Then what will I tell them? मग मी त्याला काय सांगू? I need a title, मला Lord. काहीतरी नाव हवं ना देवा. I need something to call you. तो फारो आहे, तो हुशार आहे, तो विचारेलच तुझ्या देवाचं नाव काय, तर काय सांगू? How can I say Abraham, Isaac, Jacob and ancestors' names? कसं मी म्हणू त्याला? अब्रामाचा, याकोबाचा, इसाकाचा हा देव आहे. Please, Lord, give me your name. प्लीज देवा तुझं नाव दे ना. Otherwise, how can I go and face Pharaoh? नाही तर फारोला कसं तोंड देणार मी? फारो आहे तो. God holds that name. देव ते नाव राखून ठेवतो. And then in Exodus मग निर्गमात 3:14, 3:14 see, it's very beautiful there. फार सुंदर. निर्गम 3:14 काढा. So he had to break Moses out of that Egyptian mindset. तर मोशेला त्या मिस्री माइंडसेट मधून त्याला काढायला लागला. You know, because Egypt had a proper name for every idol. कारण की इजिप्त मिस्र देशाकडे प्रत्येक मूर्तीला एक बरोबर नाव होतं. Because every idol had its own jurisdiction. प्रत्येक मूर्तीला आपलं एक स्थान होतं, परिसर होता आणि नाव होतं. Like there is Dapodi God, that there is Bopodi God, there is जसं Chinchwad God. कुळदेवता असतात ना, जागे जागेला धरून पण आहेत, कुळाला धरून आहेत, तर जागांचं कायच बोलायचं. Family gods. अरे पारिवारिक आहेत, फॅमिली आहेत, खानदान का है. Like Ra only ruled the sun. जसं सूर्यावर राज्य करणार Ra God. रा. Isis God. आयसिस देव It ruled over motherhood. मदरहुडवर, मातृत्वावर राज्य करणारा. So if God had given him a name, he would have localized that name. तर देवाने त्याला नाव दिलं असतं तर त्याने ते लोकल करून टाकलं असतं. He would say, म्हणाला असता, oh, he is the God of only Mount Moriah. तो फक्त मोऱ्या डोंगराचा देव आहे. Then if he is not the God of Egypt, then how can I face the gods of Egypt? आणि तो इजिप्त देशाचा देव नाही तर मग तिथल्या देवांना मी कसं तोंड द्यायचं? Eh? So what name will you give to the God who is the God of the whole universe? जो संपूर्ण सृष्टीचा देव आहे त्याला काय नाव देणार? God said, देव बोला, before I reveal little bit also, मी थोडंही प्रगट करण्या अगोदर I'm going to give you my track record. मी तुला माझा ट्रॅक रेकॉर्ड देतो. I am the God of the living. मी जिवंतांचा देव आहे, I am not the God of the dead. मी मेलेल्यांचा देव नाही. ये ले मेरा ट्रॅक रेकॉर्ड. That is my track जिवंतांचा record. देव आहे, मी मेलेल्यांचा देव नाही.
Okay, Lord, that is all okay. ठीक आहे, सगळं ठीक आहे, But then let's talk strategy, Lord. पण थोडंसं आपण योजनापूर्व बोलूया का? When I walk into that royal palace, जेव्हा त्या शाही महालात मी चालेन, Pharaoh is going to challenge my credentials. फारो मला विचारणार, तो सोडतो का मला? He is going to look down from his throne आणि तो त्याच्या सिंहासनावरून बघणार and he will ask me, आणि मला विचारणार, who sent you? कोणी पाठवलं तुला? And what is his name? त्याचं नाव काय? तू म्हणतो माझ्या लोकांना सोड, तू म्हणतो या इस्रायली लोकांना सोड, कोणी पाठवलं तुला, त्याचं नाव काय? And suddenly he waits in holy excitement. आणि अगदी पवित्र एक्साइटमेंट मध्ये मोशे वाट बघतो आता तरी तो रिव्हील की आता तरी तो मला म्हणेल की असं माझं नाव. He is standing at the moment where every theologian, every philosopher, every prophet wanted to know God's name. त्या क्षणापाशी तो येऊन आता उभा राहिला मोशे, की जिथे प्रत्येक विचारवंताला, पंडित माणसाला, ईश्वरी ज्ञान असलेल्या माणसाला त्या देवाचं नाव माहित करून घ्यायचं होतं. Because till then nobody ever knew the true name of कारण God. तोपर्यंत देवाचं खरं नाव कोणाला माहित नाही. Amen. आमेन. Egypt had 1,000 different names for 1,000 different idols. मिसर देशात वेगवेगळ्या हजारो मूर्त्यांना हजारो नावं होती. But nobody knows the name of the creator of heaven and earth. स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता त्याचं नाव कोणाला माहित नाही. Moses is saying, मोशे म्हणाला, I'll be the first person on the whole earth संपूर्ण पृथ्वीवरचा मी पहिला माणूस असेन that will get the official name of God. ज्याला देवाचं ऑफिशियल नाव आज कळणार आहे. And so he gets very excited. मोशे एक्साइटेड झाला असेल, His एकदम pen is जोश में. ready. त्याचं पेन तयार. Lord, प्रभू, because if I forget it will be too bad. विसरलो तर मग गोंधळायचा. एक तो होता बोबडा, कदाचित विसरू शकतो. Let me write down word for word, मला शब्द शब्द लिहू दे, letter for letter. अक्षर अक्षर लिहू दे. याचं नाव काय? This is going to be beautiful. हे सुंदर असणार His आहे. name surely is going to be very majestic, आणि त्याचं नाव एकदम शाहीच असेल ना, historic असं name. पेंगळ फिंगळ थोडंच असणार आहे, काहीतरी ऐतिहासिक नाव असणार आहे देवाचं. It will be a proper name. अगदी बरोबर नाव असणार आहे, विशेष नाम. It will be something like Aaron or काहीतरी maybe असं like Moses. also. अरोन, मोशे, मोशेही असेल कदाचित. असं वजन, नाम में वजन, Amen. कमलाचं वजन, देव आहे तो. So he's guessing all the names पण now. मोशेच्या डोक्यात सगळे तर्क. I think so. I will continue next week. पुढच्या सोमवारी मी विषय सुरू ठेवीन. Thank you, Jesus. Say Jesus. येशू म्हणा, येशू. I mean, you say Jesus, things move. आणि येशू म्हटलं की गोष्टी होतात. If you say Jesus, things move. What is the name of Jesus? I am, yes. येशूंचं नाव काय? I am. मी आहे. Say, I am that I am. मी जो आहे तो आहे. That is my name forever. ते माझं कायमचं नाव आहे. मी जो आहे. See? तो आहे. God's name is not a proper name. देवाचं नाव असं विशेष नाम वगैरे नाहीये. It's not like our names. आपल्या नावांसारखं नाहीये देवाचं नाव. It's a verb. वर्ब आहे, क्रियाशील नाव आहे. Okay, now we will just have one small song. आराधनेचं एक छोटं गीत घेऊया. वो नाम है यीशु, वो नाम है यीशु, वो नाम है यीशु, वो नाम है यीशु, वो नाम है यीशु. The great I am, Yeshua. Yeshu, wo naam hai Yeshu, wo naam, wo naam. Yeshu, Thank you, Jesus. wo naam hai Yeshu, Hallelujah. wo naam hai Yeshu.
हालेलुया. येशू नाम येशू नाम. येशू नाम. येशू नाम येशू नाम की जय येशू. येशू नाम येशू नाम येशू नाम येशू नाम येशू नाम येशू नाम की जय येशू नाम येशू नाम ओ येशू नाम येशू नाम येशू नाम Amen. आमेन. Yeshua. येशूआ. Yah या is I am. म्हणजे मी आहे. Shua means शुआ is salvation. तारण. I am salvation. मी तारण आहे. I am savior. मी तारणारा आहे. So is it a proper name? मग हे विशेष नाम झालं का? There is no proper name in it. त्याच्यात विशेष नाम काही नाहीच आहे. तो देव आहे. He is God. तो देव आहे. And so anytime you say Yeshua or Jesus, जेव्हा केव्हा तुम्ही येशूआ किंवा जीसस किंवा येशू म्हणाल, you are saying, you are addressing the great I am. तुम्ही जो महान मी आहे त्याला हाक मारताय. I am that I am. मी जो आहे तो आहे. Go and tell Pharaoh, जा जाऊन फारोल सांग, I am has sent you. मी आहे त्याने पाठवलंय तुला. Moses is scratching his head. मोशे परत डोकं खाजवायला लागला What is it now? No name. की आता हे काय, नाव नाही. I am has sent you. मी आहे नी पाठवलंय मला. Did you get it now? कळतंय ना? Our God has no name. आपल्या देवाला नाव नाही. He cannot have a name. त्याला नाव असू शकत नाही. He is not bound by anything. तो कशात बांधलेला नाहीये. He is beyond time. He is तो beyond काळा everything. पलीकडचा आहे. तो वेळे पलीकडचा आहे. आमेन. You just have to say holy, holy, केवळ holy त्याला be the Lord पवित्र God Almighty. पवित्र पवित्र असं म्हणायचं आहे. हालेलुया. Amen. ओ हालेलुया.